ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार प्रेक्षको, दिवाळी विशेष मध्ये आपलं स्वागत। प्रेक्षको, दरवर्षी दिवाळी निमित्ताने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच जण खरेदीचा आनंद लुटत असतात। त्यामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रकारचे कपडे, ज्वेलरी वा इतर वस्तूंची रेलचेल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मात्र यावर्षी नगर शहरातील बाजारपेठांमध्ये काय परिस्थिती आहे याविषयीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी माधुरी कुमकरीने। पाहूयात। नमस्कार प्रेक्षको, आपण दिवाळी विशेष आढावा घेत आहोत। अगदी काही दिवसांनंतर दिवाळी सुरू होणार आहे आणि सर्वांचीच लगबग सुरू आहे। दिवाळी म्हटलं की वस्त्र खरेदी आली आणि विविध आकर्षक वस्तूंची खरेदी आली आणि त्यामुळेच सर्वांची लगबग सुरू आहे, सर्वांची घाई गडबड सुरू आहे खरेदीसाठी। तुम्हीच ओळखा मी आज कुठे आलेली आहे। अर्थातच कापड बाजारमध्ये। नगर जिल्ह्यातील नव्हे तर अगदी सोलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद इतर वेगळ्या जिल्ह्यांमधून देखील जे ग्राहक खरेदीसाठी येत असतात, अर्थातच ते ठिकाण म्हणजे कापड बाजार। आणि आज आपण कापड बाजारचा विशेष आढावा घेणार आहोत। सुरुवातीला आपण एक कापड बाजारमध्ये चक्कर टाकून येऊयात। प्रेक्षक हो, तरुणींचं खास आकर्षण, आवडीचं ठिकाण अर्थात कापड बाजार। आपण सुरुवातीला तरुणींच्या कपड्यांपासून सुरुवात करूयात। चला। खरं तर दिवाळी म्हटलं की पारंपरिक वस्त्रांची खरेदी असते आणि आपल्याला असं काही पाहायला भेटतंय का, आपण ते पाहूयात। खरं तर कापड बाजारमध्ये अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वस्तू मिळत असते आणि रास्त भावामध्ये मिळणारं एकमेव ठिकाण अर्थातच कापड बाजार आहे। अजून काय दाखवाल? खरं तर महिलांच्या आवडीची वस्तू म्हणजे पैठणी किंवा साड्या। इथे आपल्याला विविध रंगाच्या साड्या पाहायला मिळतात। तर आपण साड्यांच्या दालनामध्ये आलो आहोत। या ठिकाणी पाहूयात विविध रंगी साड्या। आपण ज्या साड्यांच्या वस्त्र दालनामध्ये आलेलो आहोत, कटारिया सारीज, त्याचे मालक आहेत आपल्या सोबत। काय सांगाल की सध्या ग्राहकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? सध्या ग्राहकाचा प्रतिसाद चांगला आहे। कोरोनानंतर सध्या कोरोनामुळे सर्वात मोठा आर्थिक फटका बसला होता व्यापाऱ्यांना। त्यामुळे आता सध्या तरी थोडंसं असं वाटतं आहे का ह्याच्या पुढे आता थोडंसं स्थिर होत आहे सगळं काही आणि त्यामुळे ग्राहक पण थोडेसे चांगला प्रतिसाद देतात आहे। आपलं काम असं होलसेल आहे, होलसेल साडी डेपो आहे आपला। आपण व्हरायटी भरपूर असतात, पुष्कळ व्हरायटी असतात आपल्याकडे। आता दिवाळी निमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज ठेवल्या आहेत? हो मॅडम, भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडं। काठपदर म्हणा, प्रिंटेड म्हणा, वर्क म्हणा, जे काही आपल्याकडे भरपूर व्हरायटी असतात। हे आपलं होलसेल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे ग्राहक येत आहेत साड्यांच्या खरेदीसाठी, मात्र तुम्ही स्वतः मास्क वापरतायत, ग्राहकांना देखील आवाहन करता का, सॅनिटायझर वापरता का? मॅडम, आम्ही प्रत्येक ग्राहकाला एंट्री करताना पहिली सॅनिटाईज करतो, त्याशिवाय आम्ही एंट्री देत नाही। आणि जर ग्राहकांनी मास्क नसा लावला तर आम्ही स्वतःकडून मास्क देतो ग्राहकाला। मास्कशिवाय आम्ही बसून पण देत नाही कोणाला। आणि विदाऊट म्हणजे आम्ही स्वतः पण एवढी काळजी घेतो आणि ग्राहकाला पण तेवढी काळजी घ्यायला लावतो आहे। स्प्रेड नको व्हायला, आपल्याला ह्याला हरवायचं आहे, त्यामुळं आपल्याला ते जास्त स्प्रेड नको करायचं।
तर या साड्यांच्या वस्त्रदालनामध्ये अर्थातच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केलेला आहे आणि ते देखील तेवढी खबरदारी घेत आहेत. मात्र इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे आपण ती पाहूयात. तर कपडे पाहता पाहता मध्येच इथे दिवाळीचं साहित्य पाहायला भेटतं आहे. खरं तर विविध आकर्षक डिझाईन्सच्या पंत्या, स्वस्तिक, त्यानंतर लक्ष्मीची पावलं, बोळकी, रांगोळी, पूजेचं साहित्य आणि हे छाप पाहायला मिळत आहेत विविध आकर्षक डिझाईन्सचे. तर सुंदर असं साहित्याने कापड बाजार थाटलाय. काय ताई, काय सांगाल, ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? खूप छान प्रतिसाद मिळतोय, कारण नाही काही सगळं पूजेचं साहित्य हे तर लागतच असतं नेहमी. त्याच्यामुळे लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, छापे, दिवे, त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. अजून पण तुम्ही मास्क नाही लावलं. ॲक्च्युली मास्क आम्ही लावतो, पण थोडे अर्धा तास थोडी कम्फर्टेबल, कारण शेवटी आम्हाला आमच्याच घामाचा वास आणि आम्हाला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे थोड्या वेळानं गिऱ्हाईक गेलं की आम्हाला थोडं मास्क काढावं लागतं. मास्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मास्कचा वापर करत जा. पण कसं होतं, शेवटी आम्हाला उन्हाने घाम येतो ना, ते आम्हाला आमचाच, मग त्याच्यामुळे थोडं वर खाली करावं लागतं आम्हाला. हरकत नाही, पण वापर करत चला. चला तर मग आपण पूजेचं साहित्य, विविध आकर्षक पंत्या, लक्ष्मीची पावले, बोळकी असं विविध साहित्य पाहिलेलं आहे. अजून नवीन आपल्याला बऱ्याच खूप साऱ्या वस्तू पाहायच्या आहेत, आपण त्या पाहूयात. दिवाळीनिमित्त कोणकोणत्या विशेष आकर्षक डिझाईन्सच्या तुम्ही चपला ठेवल्यात विक्रीसाठी? कारण की आज या दिवाळी निमित्ताने जे व्हरायटी जे दरवर्षी काही ना काही आम्ही चेंज करत असतो, तर नवीन व्हरायटी ज्या आहेत जेंट्समध्ये, लेडीजमध्ये नवीन व्हरायटी भरपूर आहेत. कारण की लॉकडाऊनमुळे जे आहे नवीन व्हरायटी भरपूर आल्यात आणि आहे चांगला प्रतिसाद मिळतो आहे यावर्षी लॉकडाऊनचा आणि भरपूर गर्दी आहे. कारण की तुम्ही आत्ताच सांगितलं गर्दी आहे, पण गर्दीसोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जातोय का? नक्कीच आहे. सॅनिटायझर आहे इथं, सगळे आम्ही व्यवस्था करून ठेवलं. रोज दिवसामधनंच 10 ते 12 वेळा आम्ही सॅनिटायझरचा वापर करत असतो दुकानात आणि दुकानही आम्ही सॅनिटायझर करतो रोज आणि प्रत्येक कस्टमरला आम्ही सॅनिटायझरचा वापर करायला लावतो. तर आपल्या चपलाही पाहून झाल्या आहेत. पुढे आपल्याला काय नवीन पाहायला भेटतंय आपण ते पाहूयात. तर इथे तरुणींच्या चपला पाहायला भेटत आहेत. रेंज पण आहेत 150, 250, 200 अशा रेंजमध्ये विविध आकर्षक अशा डिझाईन्सच्या चपला पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी मास्कचा वापर केलेला पाहायला मिळतोय, सॅनिटायझरचंही तसंच काहीसं आहे. इथे लहान मुलींचे ड्रेसेस पाहायला मिळत आहेत. अजून काय काय आहे विशेष ते पाहूयात. नमस्कार काका, दिवाळीची कशी लगबग चालू आहे? आता सध्याला चालू आहे. शनिवार रविवारचं चांगलं कस्टमर होतं आहे. बाकी सोमवार वगैरे थोडा ग्राहक कमी असतं, पण सुरुवात चांगली आहे आणि व्यवस्थित चाललेलं आहे सध्याला. आता इथून पुढे अजून 8 दिवस बाकी आहेत दिवाळीला, 8-10 दिवस बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये पण एकदम व्यवस्थितपणे चालेल आता पुढे पण. ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. शनिवार रविवार पण खूप गर्दी असते, पण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करतायत का? करतोय. आमच्याकडे सॅनिटायझर पण आहे. मास्क आम्ही सध्याला असं काम करत असतो ना तेव्हा यूज नाही करत, पण कस्टमर आल्यावर आम्ही मास्कचा पण इस्तेमाल करतो आणि सॅनिटायझर पण आमच्याकडे अवेलेबल असतं. कस्टमरला आम्ही आलो ना तर पहिले सॅनिटायझर यूज करायला सांगतो, नंतर आतमध्ये एंट्री देतो कस्टमरला. सध्या गेले 8 महिन्यांपासून सर्व काही बंद होतं, आता पुन्हा एकदा चालू झालं आहे. कोरोनाचा तुम्हाला किती फटका बसला आहे? कोरोनाचा ॲक्च्युलीमध्ये ना एवढा फरक पडला मॅडम. एक 4 महिन्यात आम्हाला काही कस्टमर्स नव्हतं. मार्केटमध्ये पूर्ण सुकसुकाट होतं आणि मध्ये पण टायमिंग वगैरे थोडं कमी असल्यामुळं ग्राहक बाहेर येत नव्हते आणि थोडं वातावरण पण असं कोरोनाचं असल्यामुळं थोडे लोक यायला घाबरत होते की नको नाही का, जास्त गर्दी वगैरे झाली तर सोशल डिस्टन्सचा प्रॉब्लेम येईल त्यामुळं. तर मध्ये काही ग्राहक नव्हतं, पण आता 15-20 दिवसापासून ग्राहकची लगबग चांगली आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला भेटतो आणि आम्ही सगळ्यांना थोडं डिस्टन्स करून कस्टमर करतो. एक सांगते सगळ्या कस्टमरला आम्ही दुकानात नाही देत, थोडं बाहेर थांबवतो. एक कस्टमर झालं त्यांना पाठवतो, मग दुसऱ्या कस्टमरला आतमध्ये घेतो. आता फक्त आपण एक लहान मुलांसाठी जे काही छान ड्रेसेस इथे पाहायला भेटत आहेत आपण ते पाहूयात.
इथे या पायल ज्वेलर्स अँड कॉस्मेटिक्समध्ये काय पाहायला भेटतंय पाहूयात. या ठिकाणी भरपूर व्हरायटीची सुंदर अशी लेडीज ज्वेलरी पाहायला भेटते. आपण एक नजर टाकूयात. ज्वेलरी म्हटलं की महिलांची विशेषतः तरुणींची प्रचंड झुंबड उडत असते. कसं आहे महिलांचा तरुणींचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? आता दिवाळीची तयारी जोरात मॅडम. आणि आता कोरोनामुळे कोरोनाचा विसर पडला लोकांना. आता जवळजवळ लोक खरेदीला येऊ राहिले भरपूर. आणि दिवाळीचं चांगलं म्हणजे रिस्पॉन्स आहे. आणि आपल्या दुकानाचं नाव पायल ज्वेलर्स आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळे ज्वेलरी, पायातल्या पट्ट्या वगैरे, टिकली, नेकलेस, टेम्पल ज्वेलरी, सगळे वस्तू आपल्याकडे चांगले. या ठिकाणी छान आकर्षक डिझाईन्सचे झुमके देखील पाहायला मिळत आहेत. अजून काय काय? अजून मंगळसूत्र आहे, असे फॅन्सी मंगळसूत्र किंवा असे हारवान आहे, तोरण वगैरे. तर त्यांनी आत्ताच सांगितलं नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे, तर असं होऊ देऊ नका. अर्थातच कोरोनाचा विसर हा नक्कीच पडलेला आहे, मात्र 2 गज की दूरी आणि मास्क हे जरुरी असं चित्र पाहायला मिळत नाही आहे. कारण तुरळक ठिकाणीच मास्कचा वापर केलेला पाहायला मिळतोय. बऱ्याच नागरिकांमध्ये सध्या कोरोनाचा विसर पडल्यामुळे ते मास्कही वापरत नाही आहेत. सॅनिटायझरचा देखील कुठेतरी त्यांना विसर पडला आहे, तर असं होऊ देऊ नका. जीवनावश्यक आपली गरजेची वस्तू बनली आहे मास्क आणि सॅनिटायझर, त्याचा नक्की वापर करा. आपण आता पूजा साहित्य भंडारमध्ये आलेलो आहोत आणि हे पूजा साहित्य भंडार अगदी नावाप्रमाणेच पूर्ण भंडार हे फुल सजलेलं आहे, भरलेलं आहे. काय काय ठेवलंय विक्रीसाठी? रांगोळी, आकाशकंदील, बोळके, पूजाच्या वस्तू, लक्ष्मी, प्रसादाचा पुडा, तसंच रांगोळीसाठी लागणारं साहित्य म्हणजे छापे, रांगोळीचा पेन, नरसाळं, पट्टा, फिलर, छापडबी. स्टिकरमध्ये पाहिजे असेल तर उंबऱ्याची पट्टी आली, पावलं आलं, रांगोळीचे गोल स्टिकर आले, छोटे स्टिकर आले. आणि तसंच बालगोपाळासाठी आपण किल्ले ठेवले, मावळे ठेवले. मावळ्यांमध्ये माझ्याकडे जवळजवळ 60-70 प्रकारचे मावळे आहेत. किल्ल्यांमध्ये जवळजवळ 10-12 प्रकारचे किल्ले आहेत. आकाशकंदीलमध्ये जवळजवळ 15-20 व्हरायटी नवीन आलेल्या आहेत. छोटे आकाशकंदील पण तयार झालेले आहेत, ते पण चांगले रिस्पॉन्स आहेत. लक्ष्मीच्या मूर्त्यामध्ये पण 10-12 प्रकार आलेले आहेत. यावेळेस पहिल्यांदा शाडू मातीच्या पण लक्ष्मीच्या मूर्त्या यायला लागलेल्या आहेत. खूप चांगली गोष्ट आहे, कारण मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि गर्दीवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियंत्रण ठेवा. या ठिकाणी शाडूच्या ज्या काही महालक्ष्मी आहेत, शाडूच्या मातीच्या, पर्यावरणपूरक आहे. यावर्षी तुम्ही नक्कीच त्या घेण्याचा प्रयत्न करा, कारण POP पेक्षा शाडूची माती ही पर्यावरणपूरक आहे. तुम्ही त्याच खरेदी करा. प्रेक्षक हो, या ठिकाणी लक्ष्मीच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत. आकर्षक अशा डिझाईन्सच्या विविध लक्ष्मींच्या मूर्ती थाटलेल्या आहेत. खाली रांगोळीचं साहित्य आहे, इकडे पूजेचं साहित्य पाहायला मिळतंय. वरती हे झुंबर देखील आहेत. कुठे? विविध लक्ष्मींचे छाप, स्वस्तिक, हे विविध डिझाईन्सचे असे आकर्षक डिझाईन्सचे छाप देखील या ठिकाणी आहेत. हे स्वस्तिक स्टिकर्स आहेत, पाहू शकता. काही भरपूर आहे साहित्य. या ठिकाणी सुंदर असे तोरण आहेत आणि हे नवीन आकाशकंदील आहेत, खूप सुंदर आहेत. इकडे ह्या नवीन टोपी देखील आहेत, त्यांना आकाशकंदील बोलतायत. आणि इकडे अजून नवीन काय आहे ते पाहूयात. सुंदर डिझाईन्सच्या पंत्या आहेत. हां, आणि आपण ह्या छोटे दादांकडून अजून नवीन काय काय आपल्याला ते दाखवत आहेत, आपण ते पाहूयात. काय काय दाखवाल? ही पाण्यावर तरंगणारी पणती आहे. अजून हे काय बोला? लाईट लागतात, हे लाइटिंगचे बॉल्स आहेत. अजून काय काय आहे? हे नवीन आकाश कंदील आहेत, सुंदर आहेत. अजून ते मोरपिसांचं काय? दिवा, हा सुंदर दिवाही आहे.
काय आहे नाव नाही माहिती याचं. तर असं सुंदर या ठिकाणी सर्व पाहायला मिळतं आहे. सुंदर तोरण आहेत नवनवीन, हे नवीन डिझाईन्सचे कंदील. इकडे या आर्टिफिशियल तोरण माळा आणि तिकडे पण सर्व मोत्यांच्या माळा आहेत. असं पूर्णपणे हे थाटलेलं आहे. ओके, या आर्टिफिशियल झेंडूच्या माळा यावर्षी पाहायला मिळत आहेत आणि येथील दुकानदारांचं म्हणणं आहे की त्या खूप महाग विकल्या जाणार आहेत. किती किंमत सांगितली तुम्ही? 200 रुपये भावाने ते यावर्षी हे विकणार आहेत. बरोबर, कारण आता शेतकऱ्यांचं पण तितकं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे फुलं पण तेवढी उपलब्ध नाही आहेत. अर्थातच आर्टिफिशियल झेंडूचं तोरण ठेवलं आहे आणि त्याच्याही किमती वाढलेल्या आहेत. तर प्रेक्षक हो, अशा पद्धतीने आपण कापड बाजाराचा आज विशेष आढावा घेत होतो आणि पूर्ण कापड बाजार आपला फिरून झालेला नाही आहे, अजून खूप सारा आहे. पण आता खूप उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आपण तुर्तास तरी इथेच थांबणार आहोत. दिवाळी विशेष आपण विविध आढावा घेणारच आहोत. विविध साहित्याचा, विविध विषयांचा तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत. मात्र आज एवढाच संदेश देऊ इच्छिते की कापड बाजारामध्ये फिरले, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर. खूप गर्दी आहे. शनिवारी रविवारी विशेषतः सुट्टीच्या दिवशी ग्राहकांची प्रचंड गर्दी कापड बाजारमध्ये पाहायला मिळते. आज सुट्टीचा दिवस नसल्यामुळे तितकी गर्दी पाहायला मिळाली नाही. मात्र सुट्टीच्या दिवशी कापड बाजारमध्ये प्रचंड गर्दी आहे. लोकांना कोरोनाचा अक्षरशः विसर पडलेला आहे. मास्कही जास्त प्रमाणात वापरलेलं जात नाही आहे. तर प्रेक्षक हो, असं करू नका. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचाही वापर करा आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. म्हणून निश्चितच त्याचं भान ठेवून आपण कोरोनाचा विसर न पडता स्वतःची काळजी घ्या. दिवाळी विशेष या खास रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन सौरभ गायकवाडसह माधुरी कुमकर, न्यूज 24 सह्याद्री.